श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी, घराघरात जनाजनात मनामनात फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, उन्हाळ्याची दाहकता वाढलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. आणि आपल्याकडे सर्वांच्याकडे दुग्ध व्यवसाय करत असताना जनावरांना उन्हाळ्यामध्ये होणारा त्रास आणि त्याचं व्यवस्थापन हे कशा पद्धतीने कमी करता येईल, उन्हाळ्याची दाहकता जनावरांच्यासाठी कशा पद्धतीने कमी करता येईल, त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल याविषयी इत्थंभूत चर्चा करण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर महेंद्र मोटे सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं डॉक्टर महेंद्र मोटे सर हे सहाय्यक प्राध्यापक पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहेत आणि गेल्या जवळजवळ 17 वर्षाहून अधिक कार्यकाळ त्यांनी पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागामध्ये अतिशय प्रभावीपणे काम केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या सेवार्थ सातत्यानं पशुपालकांना मार्गदर्शन करण्याचं काम देखील ते करत आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की उन्हाळ्यात उष्णतेचा ताण पडल्यामुळे जनावरांच्या शरीरावरती अनेक दुष्परिणाम होतात. नेमकंच काय सांगता येईल सर? वातावरणामध्ये उष्णता वाढली की त्याचा जनावरांच्या शरीरावर ताण पडतो. शरीराचे तापमान कायम राखण्यासाठी जनावरांना जादा उष्णता बाहेर टाकावी लागते. यामुळे शरीरावर एक प्रकारचा ताण पडतो आणि यालाच आपण उष्णतेचा ताण पडला असे म्हणतो. उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा ताण पडल्यामुळे दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन कमी होते, जनावरांची भूक मंदावते, परिणामी ते कमी चारा खातात, जनावरांचे वजन कमी होते, जनावरांच्या माजाच्या तक्रारी वाढतात, माजाचा कालावधी कमी होतो, गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते, पैदाशीसाठी वापरण्यात येणाऱ्या वळूच्या विर्याची प्रत खालावते, वळूंची काम प्रेरणा कमी होते, उन्हाळी हागवण, उष्माघात, अपचन, त्वचेचा दाह यासारखी आजार दिसून येतात. वाढत्या वयाच्या वासरांच्या शरीर वाढीचा वेग कमी होतो. निश्चितपणे सरांनी सांगितल्या पद्धतीनं अनेक असे दुष्परिणाम जनावरांच्या शरीरावरती होत असताना दिसतात. मग अशा परिस्थितीमध्ये सर, पशुपालकांनी किंवा शेतकरी बंधूंनी उन्हाळ्यामध्ये होणाऱ्याचे हे जे काही दुष्परिणाम आपण सांगितलेत हे टाळण्यासाठी त्याचं कसं व्यवस्थापन करणं अपेक्षित आहे? प्रामुख्याने आपण जरा बघितलं तर उन्हाळ्यामध्ये जनावरांचे व्यवस्थापन करताना आपल्याला जनावरांचा आहार, निवारा, त्यांचे आरोग्य, त्यांना स्वच्छ पाण्याचा मुबलक पुरवठा या बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी. मग अशा पद्धतीनं नियोजन करत असताना मग उन्हाळ्यात जनावरांना आहार आपण सातत्यानं सांगताय, तर या आहाराचं नेमकंच नियोजन कसं करणं अपेक्षित आहे? जनावरांना उन्हाळ्यामध्ये आपण जो आहार देतो हा आहार हा सहज पचणारा असावा, तो स्वादिष्ट असला पाहिजे. हिरवा चारा जनावरांना आपण साधारणपणे त्यांच्या गरजेनुसार दिला गेला पाहिजे. साधारणपणे एक 20 ते 30 किलो चारा जनावरांना द्यावा. यामध्ये 15 ते 20 किलो हिरवा चारा, 60 ते 8 किलो वाळलेला चारा हा आपण जनावरांना दिला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी उष्णता जास्त असल्याने यावेळी हिरवा चारा द्यावा. कोरडा चारा किंवा वाळलेला चारा आपण म्हणतो तो रात्री किंवा पहाटेच्या वेळी द्यावा. आंबवण मात्र आपण धार काढताना देणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात जनावरांच्या आहारात शुष्क पदार्थांचं प्रमाण कमी असावं. जनावरांना खुराकातून 50 ते 60 ग्राम क्षार मिश्रण नियमित द्यावं. कारण आपण उन्हाळ्यात जरा बघितलं तर जनावरांच्या घामाद्वारे पोटॅशियम हे कमी होत असतं, त्यामुळं क्षार मिश्रण हे देणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे सोडियमची देखील कमतरता त्यांना भासणार नाही. तर अशा पद्धतीनं त्यांचं आहार व्यवस्थापन हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर महेंद्र मोटे सर यांना आपण ऐकत आहात. ते सहाय्यक प्राध्यापक पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि आज आपला विषय आहे उन्हाळ्यातील जनावरांचं व्यवस्थापन. सर, मग जर पशुपालक आपल्या जनावरांचं व्यवस्थापन करत असताना सातत्यानं जर बघितलं तर एकतर जनावरांना गोठ्यामध्ये बांधतात किंवा झाडाच्या खाली त्यांचा आश्रय अशा पद्धतीने केला असतो. तर उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या निवाऱ्याची कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे किंवा कसा असावा? उन्हाळ्यात जनावरांना हवेशीर गोठ्यात किंवा झाडाच्या दाट सावलीखाली बांधावे. जनावरांच्या गोठ्याची दिशा ही पूर्व पश्चिम असावी, जेणेकरून प्रत्यक्ष सूर्यकिरणापासून
त्यांचे संरक्षण होईल. गोठ्याची उंची भरपूर असावी, म्हणजे गोठ्यात भरपूर हवा मोकळी राहील. गोठ्याच्या छतासाठी सिमेंटचे पत्रे असणे केव्हाही चांगले. अगदी. टीनचे पत्रे असतील तर मग त्यावर गवत अंतरावे. गोठ्याचा रंग हा पांढरा असावा. गोठ्याभोवती दाट सावली देणारी झाडे लावावीत. त्यामुळे उन्हाळ्यात गरम वाऱ्यापासून जनावरांचे संरक्षण होईल. जनावरांना गोठ्यात दाटीवाटीने बांधू नये, कारण त्यामुळे त्यांचे जे हालचाली असतात त्या कमी होतात. त्यांना एक आरामशीरपणा आपण देणं गरजेचं असतं. काही ठिकाणी गोठ्यामध्ये पंखे, शॉवर्स यांचा देखील वापर करतात. तापमान वाढल्यास छतावर पसरलेल्या गवतावर पाणी शिंपडावे. गोठ्याच्या खिडक्यांना बारदाना बांधून तो पाणी शिंपडून ओला ठेवावा. अगदी. त्याच्यामुळं जनावरांना थोडंसं त्यातनं आराम मिळण्याची शक्यता देखील होत असतं. तर मग उन्हाळा म्हटलं की उन्हाळा आणि पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा काही भागामध्ये जाणवत असतं आणि जनावरांना पाणी देणं हे सुद्धा फार गरजेचं असतं. या दृष्टीनं उन्हाळ्यामध्ये पशुपालक आणि जनावरांच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल काय काळजी घेणं गरजेचं आहे, काय सांगाल? उन्हाळ्यात जनावरांसाठी पाणी हा फार महत्त्वाचा घटक आहे. जनावरांना त्यांच्या गरजेनुसार पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी द्यावे. सर्वसाधारणपणे शरीर समतोल राखण्यासाठी गाई म्हशींना दररोज 28 ते 30 लिटर पाणी प्यावे लागते. परंतु दुभत्या जनावरांना जास्त पाणी लागते. 1 लिटर दुधाकरता साधारणपणे 3 लिटरपेक्षा जास्त पाण्याची त्यांना आवश्यकता असते. उष्णता वाढल्यास जनावरे जास्त पाणी पितात. साधारणपणे 35 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यास जनावरे सामान्य पाण्यापेक्षा, त्यांच्या सामान्य गरजेपेक्षा 40% जास्त पाणी पितात. एकंदरीत पिण्यासाठी प्रत्येक गाईला 55 ते 65 लिटर तर म्हशीस 60 ते 75 लिटर पाणी रोज द्यावे. अगदी. आपण सांगितल्या पद्धतीनं श्रोते हो, आपल्याशी महेंद्र मोटे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी व्यवस्थापनाबद्दल सांगितले. सर, आपण हे करत असताना जर बारकाईनं जर बघितलं तर पशुपालक नेमकंच पाण्याच्या बाबतीत जे आपण सांगितलेलं आहे, शास्त्रशुद्ध माहिती जी सांगितली आहे, तर कुठं या ठिकाणी पशुपालकांची गफलत होते, नेमकं काय सांगता येईल? बरेच पशुपालक जनावरांना बांधून ठेवतात. त्यामुळे जनावरांची सोडबांध करून त्यांना दिवसभरात 2 ते 3 वेळा पाणी पाजतात. असे न करता जनावरांना साधारणपणे 4 ते 5 वेळा पाणी पाजावे. यासाठी गोठ्याच्या जवळ पिण्याच्या पाण्याचा हौद असायला हवा, जेणेकरून मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करता येईल. व हौदाच्या आतील बाजूस दर 15 दिवसांनी चुना लावावा, म्हणजे हौदात शेवाळ होणार नाही. पाण्याद्वारे जनावरांना रोगजंतूचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता पाण्यात योग्य प्रमाणात पोटॅशियम परमंगनेट टाकावे. पिण्याच्या पाण्याबाबत पशुपालकांनी निष्काळजीपणा करू नये, कारण जनावरांच्या शरीरात एकूण पाण्याच्या प्रमाणात 10% पर्यंत घट झाल्यास जनावरे अस्वस्थ होतात, अशक्त होतात. त्यांच्या शरीराला थकवा आल्यासारखं जाणवतो आणि शरीरातील पाण्यात 20% घट झाल्यास कधी कधी जनावरे दगावतात सुद्धा. अगदी. म्हणूनच पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. निश्चितच. सर, पशुपालक जर म्हटलं तर पशुपालकांच्याकडे गायी असतात, म्हशी असतात आणि उन्हाळ्याची दाहकता जर बघितली तर गाया थोड्याशा सहनशील त्याच्यामध्ये जाणवताना दिसतात, पण म्हशींच्यावरती उन्हाळ्याचा पटकन असा परिणाम होत असतो. मग अशा वेळी ज्या पशुपालकांच्याकडे म्हशी आहेत तर अशा पशुपालकांनी त्या म्हशींची कशी निगा राखणं गरजेचे आहे किंवा कशी निगा राखावी? म्हशींवर उष्णतेचा लगेच परिणाम होतो. कडक उन्हाच्या तडाख्यामध्ये त्या बेचैन होतात, त्या धापा टाकतात. याचे कारण म्हणजे म्हशीचा रंग हा काळा असतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे काही काळी कातडी लवकर तापते. त्यांची कातडी जाड असते. गायीच्या तुलनेत म्हशींच्या कातडीत घामग्रंथीच्या संख्या ही कमी असते. त्यामुळे घामावाटे खूप कमी उष्णता शरीराबाहेर पडते. मोठ्या तबेल्यांमध्ये तलाव बांधून त्यात म्हशींना पोहायला सोडतात. परंतु कमी म्हशी असलेल्या गोठ्यांमध्ये हे शक्य नसल्याने पंखे, शॉवरचा वापर करावा. हेही शक्य नसल्यास दुपारच्या वेळी म्हशींना 1 ते 2 वेळा थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढावे. तर श्रोते हो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर महेंद्र मोटे सर यांना ऐकत आहात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याने आपल्याला उन्हाळ्यातील जनावरांच्या व्यवस्थापनाबद्दल ते आपल्याशी संवाद साधत आहेत, माहिती देत आहेत. तरीही आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे 98 90 12 34 62. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 9890123462.
तर जरूर आपण डॉक्टर महेंद्र मोटे सर यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या जनावरांच्या बाबतीत उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. सर, आपण म्हशींच्या बाबत अतिशय छान पद्धतीची माहिती सांगितली, पण एखाद्या दुग्ध देणाऱ्या किंवा अशा पद्धतीच्या जनावरांचं जर आरोग्य बिघडलंच उन्हामुळं, तर अशा परिस्थितीमध्ये जनावरांच्या आरोग्याबाबत पशुपालकाने कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे? जनावरांचे आरोग्य बिघडले की त्यांचे दूध उत्पादन कमी होते, अगदी. दुधाची प्रत खालवते. हं. म्हणून उन्हाळ्यात दुभत्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उन्हाळ्यात जनावरांमध्ये तिवा, लाळ्या खुरकूत, दगडी, थायलॉरासिस, उन्हाळी हगवण, गर्भपात, उष्माघात हे महत्त्वाचे आजार आढळून येतात. या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करावे. उन्हाळ्यात गोचिड, उवा यासारखी बाह्य परोपजीवींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यासाठी जनावरांच्या अंगावर व गोठ्यात कीटकनाशकांची फवारणी करावी. उष्णतेच्या ताणाने जंतांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी जनावरांना जंतनाशन करून घ्यावे. उन्हाळ्यात जनावरांना नियमित खरारा करावा. खरारा केल्यास शरीरावर जे मृत केस असतात ते गळून पडतात. जनावरांच्या घामाच्या ग्रंथी अधिक कार्यान्वित होतात. अगदी. जनावरांचे रक्त मिश्रण वाढून कासेला अधिक रक्त पुरवठा होतो. त्यामुळं जनावरांचे दूध उत्पादन वाढते. अगदीच. निश्चितपणे अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना बऱ्याच वेळापासून आपल्याला डॉक्टर महेंद्र मोटे सर हे उन्हाळ्यातील जनावरांचं व्यवस्थापन याविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत आहेत, आपल्याशी संवाद साधत आहेत. सर, कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना संपूर्ण जे ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातले श्रोते आपल्याला ऐकत असतील किंवा रेडिओ 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील आणि पशुपालक असतील, तर या सर्वांच्यासाठी उन्हाळ्यामध्ये नेमकंच जाता जाता जनावरांच्या व्यवस्था महत्त्वाचा असा आपला काय सल्ला असेल? पशुपालकांनी उन्हाळ्यात हवेशीर गोठा, मुबलक हिरवा चारा, खुराकाचे नियोजन, स्वच्छ पाणी पुरवठा या बाबींचा अवलंब करावा. अगदी. जेणेकरून दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन टिकून राहील व त्यांचे आरोग्य चांगले राहील. निश्चितच. खऱ्या अर्थानं श्रोते हो, ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय हा अतिशय आर्थिक सुबत्ता वाढवून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांच्यासाठी महत्त्वाचा असा दुग्ध व्यवसाय आहे आणि अशा ह्या दुग्ध व्यवसायावरती उन्हाळ्यामधील उन्हामुळे कुठेतरी परिणाम होऊ नये म्हणून आज आपण आपला विषय होता उन्हाळ्यातील जनावरांचं व्यवस्थापन आणि अगदी याच वेळी अत्यंत इत्थंभूत अशी माहिती आपल्याला डॉक्टर महेंद्र मोटे सर, सहाय्यक प्राध्यापक पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले राहुरी यांनी कृषी जगत ज्ञानदाता या विषयामध्ये आपल्याला दिलेली आहे. सर, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांना अतिशय छान पद्धतीची माहिती दिलीत. याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील, त्याचबरोबर 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.